मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. 132 kV ते धांदरफळ खुर्दकडे जाणारी 33 kV ओव्हरहेड लाईन धोकादायक असल्यामुळं गावागावातील नागरिक आणि शेतकरी संतप्त झालेत. त्याविरोधात राजापूर, गुंजळवाडी, चिखली, संगमनेर या गावातील नागरिकांनी वीज वितरण कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलंय. ही वीजवाहक लाईन अनेकांच्या घरांवरून शेतामधून गेली आहे. तर संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळवंडे पाईपलाईनवर विजेचे पोल उभे केले गेलेत. भविष्यात यापासून मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे ही लाईन बंद करून ती सुरक्षित जागेतून न्यावी, अशी मागणी समस्त ग्रामस्थांनी केली आहे. धांदरफळच्या पश्चिम भागातून जे कार्यकर्ते या ठिकाणी साखळी उपोषणासाठी बसलेले आहेत, ते निमित्त असं आहे की संगमनेरच्या सबस्टेशन पासून तर धांदरफळ बुद्रुक पर्यंत ही 33 kV लाईन रस्त्याच्या कडेनं गेलेली आहे. तर रस्त्याच्या कडेनं जाताना कोणाच्या घरावरून, कोणाच्या गोठ्यावरून, कोणाच्या विहिरीवरून किंवा सध्याच्या रस्त्याच्या कडेनं जे लोक राहतात त्या रहदारीच्या वस्तीवरून या ठिकाणी ही 33 kV ची लाईन गेलेली आहे. अतिशय धोकादायक लाईन आहे. 33 kV लाईन ही टाकताना पहिल्यांदा त्यांनी गावगावचे ना हरकत दाखले घ्यायला होते. या ठिकाणी गुंजाळवाडी असेल, राजापूर असेल, चिखली असेल, धांदरफळ बुद्रुक असेल किंवा हे सर्व जे 5-6 गाव आहे, या गावांना एकानंही त्यांना ना हरकत दाखला दिलेला नाही. आणि ना हरकत दाखला न देता एवढं मोठं काम यांनी चालू कसं केलं, आणि काम चालू होऊन एवढी मोठी लाईन टाकायची डिरिंग ही यांनी कोणाच्या अधिकात्यात केली, यांना कोणी पाठिंबा दिलेला आहे, या गोष्टीचा बारकाईने अभ्यास झाला पाहिजे. ही बेजबाबदार, बेकायदेशीर लाईन या ठिकाणी कोर्टाचं MSEBचं पत्र असं आहे का यांनी आम्हाला विचारात न घेता यांनी काम चालू केलेलं आहे. जर MSEBची हरकत असेल, MSEBनं जर यांना परमिशन दिलेली नसेल, तर एवढं मोठं या ठिकाणी 9 किलोमीटर लाईनचं काम या मालकानं चालू कसं केलं, इतकी मोठी डेअरिंग कोणी केली, इतकी मोठी ताकद यांच्यामध्ये कोणी उभी केली का MSEBची परमिशन नसताना एवढं मोठं काम केलं. MSEBचं पत्र आहे की MSEBनं असं पत्र दिलं की यांनी खाजगी ठेकेदाराकडून हे काम चालू केलेलं आहे, खाजगी ठेकेदारांनी हे काम चालू केलेलं आहे. तर माझा या ठिकाणी या लाईन जाण्याला आमचा विरोध नाहीये. लाईन 100% जावा, उद्योगधंदे वाढावा, या ठिकाणी प्रत्येकाचा रोजीरोटीचा विषय आहे, त्या दूध प्लॅनचा विषय आहे. आमचा लाईट जाण्याबद्दल अजिबात विरोध नाही, परंतु ती लाईट कोणाच्या घरावरून जाऊ नये किंवा ती लाईट तिथून जाईल, स्मशानभूमी भविष्यात होऊ नये, ही काळजी आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. त्यांनी त्यांच्या कायदेशीर तरतुदीनुसार आणि अतिशय सुरक्षित अशी लाईन त्यांनी संगमनेरवरून घेऊन जावी, आमची त्याला हरकत नाही. परंतु नगरपालिकेच्या कडेनं असेल, रस्त्याच्या कडेनं असेल, गोठ्यावरून असेल, नगरपालिकेच्या पोलवरून असेल, पाईपलाईनच्या जवळून असेल किंवा चिखली डायरेक्ट गावातून असेल, या गावांमधून या ठिकाणी आमचा या लाईनना विरोध राहील. हे बाधित गावं 1 वर्षापासून संघर्ष करत आहे, परंतु शासन आणि प्रशासन याला विचार करत नाही. या लोकांची काय अवस्था आहे, शिवरायांच्या राज्यात तरी म्हणतंय हे 100% चुकीचं आहे. शासन आणि प्रशासन याच्यापासून पळ काढत आहे. दुसरा विषय असा आहे, जे पोल चिखली पासून तर धांदरफळपर्यंत 33 पोल उभे राहिलेले, हे 33 पोल संगमनेर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळवंड्याच्या पाईपलाईनवर उभे राहिलेले आहे. नियम काय सांगतो, त्या पाईपलाईनपासून 2 ते 4 मीटर लांब असायला हवे, परंतु ते त्या पाईपलाईनवर उभे राहिलेले आहे. ते पाईपलाईनचा धातू ज्या पद्धतीचा आहे त्याचं भविष्यात कधी ना कधी विघटन होणार आहे. याचा मेंटेनन्स या 33 kVच्या हाय व्होल्टेजच्या लाईन खाली काम करता येणार नाही. काही दिवसापूर्वीच कोल्हेवाडी रोडला एक घटना घडली, 2 जीवितहानी झाली, 2 जणांचा मृत्यू
अशी घटना घडण्याची वाट हे प्रशासन शासन बघणार का, हा आमचा यांना प्रश्न आहे. तर अगदी आधी हे जागे व्हायला का तयार नाही, घटना घडल्यानंतर हे जागे होणार का, यांना आम्ही आधी सूचित करतोय. ते धोकादायक आणि बेकायदेशीर आहे. 1 वर्षापासून आमचा संघर्ष चालू आहे, आमच्या डोक्याचं लक्ष नाहीये, त्यामुळे आम्ही उपोषणाला बसलो आहे. आणि आज जर आमचा विचार केला नाही तर आम्ही आमरण उपोषण करण्याचा इशारा पण दिलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकर जागा व्हावं आणि ती 33 kV हाय व्होल्टेज लाईन ती सुरक्षित पद्धतीने घेऊन जावी. ती धोकादायक पद्धतीने आणि बेकायदेशीर पद्धतीने आहे, ती काढून घ्यावी. सर्व गावांनी ठराव घेतलेले आहे की हे बेकायदेशीर आहे आणि आम्हाला मान्य नाही, पण ही जबरदस्ती कोणासाठी, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अनेक गावातील ग्रामपंचायतींनी परवानगी दिली नसताना देखील बेकायदेशीर पद्धतीनं ठेकेदारानं ही धोकादायक लाईन टाकली आहे. संगमनेर नगर परिषदेच्या वतीनं पत्र देऊन पाईपलाईनवरील पोल काढावेत अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकरी आणि बाधित नागरिकांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना भेटून या धोकादायक लाईन संदर्भात तक्रार केली. मात्र दडपशाही करून ही लाईन जोडली असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. या विरोधात राम अरगडे, रजत येवले, प्रशांत कडलक, दत्तात्रय कोकणे, रमेश नेहे, सुनील देशमुख, धनंजय हासे, सोमनाथ हासे, माधव पानसरे, जनार्दन हासे, किसन हासे, अमोल शेलकर, संजय कासार आदींसह अनेक शेतकरी उपोषणाला बसलेत. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.